मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता दुसरी म्हणजे ग्रेड 2 किंवा स्टँडर्ड 2 इयत्ता दुसरी मध्ये आपल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये आलेला हा नवीन घटक आहे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू काढणे। हे आज आपण पाहणार आहोत। तर बघा, पहिला नंबर आहे 46 म्हणजे 46 आणि या 46 मध्ये 4 च्या खाली अंडरलाइन केलेले आहे आणि 4 चे आपल्याला फेस व्हॅल्यू काढायचे। तर फेस व्हॅल्यू म्हणजे काय हे आपल्याला अगोदर माहित पाहिजे। फेस व्हॅल्यू म्हणजे त्यालाच मराठीत दर्शनी किंमत असं म्हणतात। दर्शनी किंमत म्हणजे जे आपल्याला दिसतंय तीच त्याची किंमत असते। मग बघा, आता इथं अंडरलाइन केलेलं आहे 4 च्या खाली 4 हे ह्या संख्येची फेस व्हॅल्यू झाली म्हणजे दर्शनी किंमत झाली। आणि आता 4 ची आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची। प्लेस व्हॅल्यू म्हणजे आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला स्थानिक किंमत। म्हणजेच मग याचा कसा विचार करायचा, तर 6 ही एकक स्थानी आहे म्हणजेच त्याचं स्थान हे युनिट आहे आणि 4 हे दशक स्थानी आहे। मग 4 हा दशक स्थानी आहे म्हणून 4 दशक म्हणजेच 40। बघा, 4 ची स्थानिक किंमत आली 40 आणि 4 ची दर्शनी किंमत आली 4। चला पुढचं उदाहरण आहे 36 म्हणजे 36। 36 मध्ये सुद्धा असंच करायचं आहे, हीच पद्धत इथं वापरायची आहे। बघा, इथं अधोरेखित केलेलं आहे 6 च्या खाली 6 चे आपल्याला फेस व्हॅल्यू लिहायचे। पहिल्यांदा फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत, जो अंक दिसतो तोच अंक दर्शनी किंमतीला, म्हणजे इथं 6 आहे म्हणून दर्शनी किंमतीमध्ये येणार 6 आणि प्लेस व्हॅल्यू मध्ये येणार हे एकक स्थानी आहे म्हणून 6 ची स्थानिक किंमत येणार फक्त 6। बघा पुढचं उदाहरण आहे 56। 56 मध्ये अंडरलाइन कशाला केलेले आहे, 5 च्या खाली। आता 5 चे आपल्याला फेस व्हॅल्यू लिहायचे आहे। फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत, जो अंक दिसतो तोच अंक दर्शनी असतो। किती अंक आहे 5, 5 झालं 56 चा 5 या अंकाखाली अधोरेखित केलेलं आहे। 5 ही त्याची 5 ची फेस व्हॅल्यू 5 आणि 5 चे आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायचं आहे, ते आहे दशकाच्या ठिकाणी किंवा टेन्सच्या ठिकाणी म्हणून 5 टेन्स म्हणजेच 5 दशक। 5 दशक म्हणजेच 50। बघा त्याच्यानंतरचं उदाहरण आहे 67। 67 मध्ये 7 च्या खाली 7 च्या खाली अधोरेखित केलेलं आहे। 7 या अंकाची आपल्याला फेस व्हॅल्यू लिहायची आहे म्हणजेच जो अंक दिसतो तोच त्यालाच आपण फेस व्हॅल्यू म्हणतोय, ते आहे 7। आणि आता 7 चा आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायचे आहे। प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत, ते एकक स्थानी आहे, त्याच्या पुढे कुठलाच अंक नाही आहे म्हणून ह्या अंकाची स्थानिक किंमत झाली फक्त 7। पाचवं गणित आहे आणि शेवटचं गणित आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आतापर्यंत तुम्ही पाहिला म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे। तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला शेवटचं गणित आपण बघूया। शेवटचं गणित आहे 84। 84 मध्ये म्हणजे 84 मध्ये 8 च्या खाली अधोरेखित केलेलं आहे आणि 8 या अंकाची आपल्याला फेस व्हॅल्यू लिहायची आहे। फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत, जो अंक दिसतो तो आहे तसा लिहायचा म्हणजेच ती दर्शनी किंमत म्हणजे 8 आणि 8 ची आपल्याला स्थानिक किंमत लिहायची आहे म्हणजे काय करायचं आहे, त्याचं स्थान लिहायचं आहे। पहिला अंक एकक, दुसरा अंक दशक म्हणजे 8 दशक। 8 दशक म्हणजेच 80। खूप खूप धन्यवाद।